शेतकऱ्यांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार, कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. सांगा चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन म्हणजे घंटा वाजवू नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यास करू शकता. कांदा खरेदीत पारदर्शकता येणार, लासलगाव येथे दक्षता समिती स्थापन, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत. काय त्या संदर्भातील महत्त्वाची बातमी, संपूर्णपणे बातमी घडामोड आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन म्हणजे घंटा वाजवू नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते. बघू शकता स्क्रीन केंद्र सरकारने ग्राहकांच्या हितासाठी नाफेड आणि NCF यांच्यामार्फत 3 लाख टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट ठेवले असताना या प्रक्रियेत कोणताही गैरव्यवहार होऊ नये यासाठी कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर कांदा खरेदीतील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आता दक्षता समिती स्थापना करण्यात आली असून ही समिती खरेदी प्रक्रियेवर बारीक लक्ष ठेवणार आहे. जुलैच्या अखेरपर्यंत लासलगाव येथील नाफेड केंद्रावर 5,000 मेट्रिक टन कांदा खरेदी केला जाणार आहे. याच अनुषंगाने केंद्र सरकारने या खरेदीत पारदर्शकता राखण्यासाठी आणि कोणताही भ्रष्टाचार टाळण्यासाठी दक्षता समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये तहसीलदार, सहाय्यक निबंधक, पणन विभागाचे सदस्य आणि स्थानिक बाजार समितीचे सचिव यांचा समावेश असणार आहे. त्यामुळे खरेदी प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यावर या समितीची कडक नजर राहील. राज्य सरकारने या प्रकरणात लक्ष घातले आहे. नुकत्याच झालेल्या अधिवेशनादरम्यान पणन मंत्री जयकुमार रावल यांनी नाफेड मार्फत या होणाऱ्या कांदा खरेदीचा भ्रष्टाचार होऊ नये यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे देखील करडी नजर असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या दोन्ही स्तरावर या खरेदी प्रक्रियेत गैरव्यवहार रोखण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं दिसून येत आहे. धन्यवाद. लाईक, चॅनल सबस्क्राईब, कमेंट करा. जय महाराष्ट्र. धन्यवाद.